अगदी दिमागदार अशी कामगिरी गावदेवी रांजनोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला गेम ऑन होतोय. फलंदाज आलेले आहेत महेंद्र पाटील आणि उमेश. तर अगदी गावदेवी 40+ रांजनोली संघासाठी ब्रेकिंग न्यूज. गोलंदाजी करताना एखाद्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सरपंच किसनजी भगत आणि उपसरपंच केतन म्हात्रे यांच्याकडून आपल्याला दिले जातील प्रत्येकी 1,000 विकेट हॅट्रिक साठी आहेत. बघूया सध्या गोलंदाजी करतोय, नंतर फलंदाजीसाठी बक्षिसं लावली जातील. चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी. महेंद्र पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. वेलकम संतोषजी गोटे. विनायक ओव्हर द विकेट. अगदी चेंडूला ऑन साइडला केलेत. द्वारकानाथ आहेत. चेंडूची उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 6. 6 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर चौकार, तिसऱ्यावर 2 आणि हा चौथा चेंडू फुलटॉस. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक तोलून मापून मारलेला सिक्सर येतोय महेंद्र पाटीलचे बॅट. अगदी सिनियर 40+ चा विचार केला तर या खेळाडूकडे खूप अशुभ नजरेने पाहिलं जातंय. फलंदाजी साठी हा खेळाडू खूप मोठा मानला जातोय. या इथे अजून एक चांगला फटका. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. 4 धावांसाठी चौकार. अगदी बघा पहिल्या 5 चेंडू मध्ये धावा आलेल्या आहेत 16. नेहमीच नैसर्गिक खेळ करताना आपण महेंद्र पाटीलला पाहतोय. आणि या संघासाठी स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी या संघाचे खेळाडू विनोददादा पाटील यांनी देखील शुभेच्छा दिलेत विजयासाठी. धन्यवाद विनोददादा पाटील. या इथे अगदी काऊ कॉर्नर रिजन कडे वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडूची उचलून फेकी करीपर्यंत 1 धाव कंप्लीट केलेली आहे. आणि पहिल्या 7च्या 7 चेंडू हे महेंद्र पाटील यांनी खेळून काढले आहेत. आणि 5 चेंडू मध्ये त्यांनी 17 धावा ठोकलेले आहेत. 1 चेंडू निर्धाव केले होते. अगदी पहिला चेंडू डॉट आला होता. बघू एक काटेकी टक्कर. दोन्ही संघांचा विचार केला तर अगदी दोन्ही संघामध्ये एकाच ताकदीचे खेळाडू आहेत. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तिन्ही फॉर्मॅट मध्ये या दोन्ही संघांमधून एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. उद्या गोलंदाजीतील गोटीराम आणि निश्चितच गोटे नावाने जास्त फेमस आहेत. कद छोटा है लेकिन क्रिकेट बहुत बड़े खेलते हैं. छोटा पॉकेट बड़ा धमाका. गोलंदाज गोटीराम ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू अगदी गती परिवर्तन, स्लोवर डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, फ्लाइटेड डिलिव्हरी टाकली होती.
बीट केलं होतं गतीनं फलंदाज महेंद्र पाटील याला. पहिला चेंडू अगदी विनायक यांचा देखील डॉट खेळले होते आणि आहे ते गोटे यांचा देखील बाबा झालेत. 10 चेंडूंचा खेळ पूर्ण. गोलंदाज गोट्या ओव्हर द विकेटने षटकातील 5वा चेंडू. महेंद्र यांच्यासाठी फटका फसलाय. नीलकांठ भोईर झेल सोडतात आणि हा झेल कोणाचा तर महेंद्र बाहुबली. अगदी वाईडिश लॉंग ऑफ वर सहज साधा सोपा झेल. निश्चितच एक सोपा झेल होता. नीलकंठ भोईर करून अपेक्षा नव्हत्या की हा झेल ड्रॉप होईल. धावसंख्या झाली ती 26. थोडासा दबाव, मी तर म्हणेन की घरच्या प्रेक्षकांचा दबाव. अगदी नीलकंठ भोईर चांगले क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाज फलंदाज नरेश द्वारकानाथ यांच्याकडे पाहिलं जाते. गोट्या असतील भरपूर शपल क्रॉस झाले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. बाईचा इशारा येतोय. अगदी चांगला निर्णय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. म्हणजे गोट्याने धावा खर्च केले. षटकार खाऊन देखील 10. एक विकेट देखील घेता आला असता. संधी होती मात्र नीलकंठ यांनी झेल ड्रॉप केला होता. बघूया झेल सोडल्यानंतर त्या संधीचं सोनं किती करतील. सध्या 25 वर खेळतायत म्हणजे 24 वर झेल सोडलाय. 25 धावांवर महेंद्र पाटील आहे. त्याला साथ देतोय उमेश कारभारी. 2 चेंडूंशी 1 धावसंख्येवर. चांगली भागीदारी आहे पहिल्या विकेट साठी. 12 मध्ये 27. खूप मोठा सामना आहे. अगदी सेमीफायनलचा सामना. बघूया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंतराव ठाकरे ट्रॉफीच्या मेगा फिनाले सामन्यातून जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाकडून कुठला संघ केलेला यातून सज्ज होत की खारबाव की रांजणोली. आणि निश्चितच विद्यमान सरपंच किसनजी भगत आणि उपसरपंच केतनजी म्हात्रे यांनी रांजणोली संघाच्या गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिकला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलेले. अजून 2 गोलंदाजांना संधी असेल. बघूया नीलकंठ आणि नरेश. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी नीलकंठ आलेले आहेत. समोर फलंदाज आहेत उमेश कारभारी. शॉर्ट रनअपने ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी कव्हर पॉइंट रिजन मधून खेळलेत विनोदजी ठाकरे. चेंडूच्या समोर उचलून फेकी केलेली आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्या झाली ती 29. 27 + 2 29 झाल्यात. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 10 विकेट हातामध्ये आहेत. बघूया इथे गती चांगली आहे. टप्पा देखील चांगला होता. ऑफसाइड रिजन मध्ये खेळायचा होता. बीट केलं होतं. गती यांनी चांगली उचली देखील दिली होती या चेंडूला. नीलकंठ भोईर यांनी चांगल्या चेंडूच्या हाताळणी. 29 धावा या इथे अगदी बॅटच्या बेचोबेच चेंडू घेतला होता. फक्त स्ट्राईक रोटेट केलेले. बघा मी तर म्हणणे एक चांगला क्रिकेट आहे उमेशाच्याकडून. कारण की आपला सहकारी चांगला फलंदाजी करतोय. आतापर्यंत 25 या धावसंख्येवर खेळतोय. 24 या धावसंख्येवर झेल ड्रॉप झाला होता नीलकंठ भोईर यांच्याकडून. बघूया 30 धावा झाल्यात. 15 चेंडूंचा खेळ पूर्ण. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा झेल उडालाय. बघूया आणि इथे चांगला प्रयत्न. मी तर म्हणेन की खूप डीप मधून आले होते. जवळजवळ शॉट मिड ऑन वर. चांगला प्रयत्न. सुरुवातीला असं वाटलं होतं की मी चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये
अंदाज थोडासा चुकीचा घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी आणि अखेरकार झेल ड्रॉप झाला होता. मी तर म्हणेन की हा झेल ड्रॉप नाही तर प्रयत्न चांगला केला होता. 2 धावींनी धावसंख्या झाली ती 32 धावा, 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. पुढील चेंडू आडव्या बॅटनं फटका केलेत, 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि आता एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 33. अगदी या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू टाकल्यात आणि फक्त 6 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या 2, दुसरा डॉट, तिसरा सिंगल, चौथा 2 आणि 5व्यावर 1. फलंदाज मनोज म्हात्रे जे कालिका माता कारभाव संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. बघूया 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 33. अजून येणाऱ्या 7 मध्ये किती धावा बनवतोय जय कालिका माता कारभाव संघ. वेलकम रवींद्रदादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच भरतजी भंडारी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. निश्चितच स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला चेंडूची व्यवस्था केलेली आहे असे वेलेगावचे उद्योजक आणि माजी क्रिकेटर रवींद्रदादा पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारतजी भंडारी साहेबांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. चला गेम स्पीडअप करा. 5 मध्ये 6 दिलेले आहेत म्हणजे निलखंड भुईर यांनी कुठेतरी धावानं थोडासा लगाम ब्रेक लावलेला आहे. शेवटचा चेंडू देखील अगदी फलंदाजाच्या बुंद्यामध्ये टाकला होता. बघूया, एकच धाव दॉर्कनात होते. चांगली फेकी, एकापेक्षा जास्त काही नाहीये. चांगलं षटकाची समाप्ती. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 7 आणि एकूण संघाची धावसंख्या झाली ती 34. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्यामध्ये 10 आणि तिसऱ्यामध्ये 7. चांगला फिगर आकडा पाहायला मिळतोय. म्हणजे 2 गोलंदाजांनी 17 आणि पहिल्या गोलंदाजांनी एकट्याने 17. आता शेवटचा आणि अंतिम निर्णय 4थं षटक घेऊन गोलंदाज येतील नरेश आलेले आहेत. बघूया, धावसंख्या 34. आज गावदेवी रांजनोली संघाने फलंदाजी देखील चांगली केलेली आहे. शेवटचं आणि अंतिम 4थं षटक घेऊन गोलंदाज नरेश ओव्हर द विकेट मनोज यांच्यासाठी. पहिला चेंडू आणि अगदी इथे बेल स्ट्रीप झालेली आहे. लेग स्ट्रिक वर चेंडू आदळतोय आणि मोठी विकेट इथे पहिल्या चेंडूवर नरेश यांच्या माध्यमातून गावदेवी रांजनोली संघासाठी. फलंदाज येतील किशोर आलेले आहेत. बघूया, 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या ती 34. अगदी सेमी फायनल मॅच आपण पाहतोय. निश्चितच जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि शेलूमाता वॉल पहिला सेमीफायनल झाला होता आणि शेलूमाता वॉल संघाला सिक्कस दिली होती जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाने आणि अंतिम फेरी गाठली होती ती सरवली संघाने. आणि हा दुसरा सेमीफायनल सामना सध्या मैदानातून आपण पाहतोय. कारभाव विपक्ष रांजनोली
धावसंख्या 35. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि महेंद्र बाहुबली यांनी स्ट्राईक स्वतःवर राखून ठेवलेली आहे. बघूया 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 वर खेळतोय. या इथे चांगला चेंडू आहे. बघूया लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळलेत. द्वारकानं त्याचा प्रयत्न सफल, चांगला प्रयत्न केला होता. अगदी खूप खूप प्रयत्न केला होता. धावसंख्या झाली ती 39. वैयक्तिक 32 वर खेळतायत महेंद्र. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. या इथे बिमार आणि हा नशिबाचा चौकार देखील येतोय. म्हणजे 1+4 अशा 5 धावा बोनसच्या स्वरूपात आलेल्या आहेत. अगदी बिमार पैकी आणि या 5 बोनसच्या स्वरूपात आलेल्या धावा या बघूया गावदेवी रांजणोली संघासाठी किती घातक ठरतात. अगदी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 444. 44 धावा झाली आहेत. धावसंख्येला चांगला आकार आलेला. फ्रीट चेंडू असेल नरेश यांचा. फ्रीट चेंडूला ऑन साइडला खेळलेत. बघूया पंडित पाटील आहेत. थोडीशी मिसफील आणि त्याचा पुरेपूर फायदा. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 46. 46 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया 50+ की मात्र 50 अंडर मध्ये रोखतोय गोलंदाज नरेश. जय कालिका माता खारबाव संघाला. 46 धावा झाल्यात. या इथे मिस टाइम आहे. यष्टीरक्षक रवी भांबरे यांचा चांगला प्रयत्न. फलंदाज बाद महेंद्र बाहुबली. त्यांनी बनवल्यात. शेवटचा आणि अंतिम पहिल्या इनिंगचा चेंडू खेळण्यासाठी समोर फलंदाज असणार आहे किशोर. डॉक्टर मनीष आलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या डावातील. बघूया 46 झाल्यात. हा चेंडू डॉट, विकेट, सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार की वाईट नो. इथे ऑन साइडला चेंडू खेळलेत. बघूया निलकंठ भोईर चेंडूच्या समोर. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत बाद. धावसंख्या झाली ती 47 आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष आहे. सेमीफायनल सामना जिंकण्यासाठी गावदेवी रांजणोली संघासमोर. आणि बघूया दुसऱ्या डावाला जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल रांजणोली संघाकडून, की याउलट चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. जय कालिका माता खारबाव संघाकडून या आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक व्हाइस ऑफ ताडाली मोहनदादा भोईर. हॅलो. धन्यवाद काळूजी केने. मित्रो गेली 4 दिवस ज्यांना आपण ऐकता
एक सुरेख सुंदर सुमधुर आवाज ज्यांचा प्रेक्षकांना पोहोचवला जातो गेली 4 दिवसांमधून या स्पर्धेमधून आपण त्यांना ऐकलं. माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज आहे व्हॉइस ऑफ मानकोली. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. व्यासपीठावर मंचावर काही नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि खास करून आमच्या 40+ संघाचे खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित झालेले. खेळाडू आपण पाहतोय गावदेवी पिंपळगर संघाचे संघनायक सन्माननीय नंदू पाटील, त्याचबरोबर जय बजरंग कारवी संघाचे कॅप्टन भारत पाटील. त्याचबरोबर या स्पर्धा आपण ज्या पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडून आम्हाला चेंडूंची उपलब्धता झाली होती असं वेळेगावचं दानशूर व्यक्तिमत्व रवींद्र जनार्दन पाटील ही मान्यवर व्यक्ती देखील आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. गावदी वडकर संघाचे कॅप्टन मान्य श्री कमलाकर पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. जय बजरंग गोरसई या संघाचे संघनायक मान्य श्री संतोषजी घोटकर, सन्माननीय जनार्दन पाटील बादशाबाई या नावाने अतिशय फोकस आणि फेमस देखील आहेत. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर कालूराम ठाकरे हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सन्माननीय सदस्य देखील आहेत. क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत कालूराम ठाकरे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ओम साई पिसे या संघाचे आधारस्तंभ संघाचे कॅप्टन देखील आहेत रामदास म्हात्रे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडे आम्हाला झाली होती चेंडूंची उपलब्धता वेलेगावचे दानशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत वेलेगावचे आणि मला वाटतं या गावचे जावई देखील आहेत. आज त्यांच्याकडे खास ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. ओनली विनोद ठाकरे तुमच्यासाठी प्रति षटकारासाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी जाहीर केलेले आहे. पंडित भोईर यांच्याकडे देखील विकेट नाहीये सोसवारी चौकार आणि षटकांची हॅट्रिक साधतात तर त्यांच्याकडे देखील दिले जाणार आहेत. 500 रुपयाचा कॅश प्राइज. विनायक आणि विनोद ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. विजयाचं लक्ष 48 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे. वेलकम दादा, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. दादांची दादागिरी मात्र या स्पर्धेमधून आपल्याला दिसली. काय कमालीचा खेळ त्यांच्या संघाने या स्पर्धेमधून केलेला आहे. अंतिम फेरी देखील त्यांच्या संघाने या ठिकाणी गाठलेली आहे. पहिला चेंडू पॅस करताना खराब प्रदर्शन. मिड ऑफला काय सुंदर सुरेख झेल घेतला जातोय. डॉक्टर मनीष यांच्या माध्यमातून पहिला फलंदाज बाद होतोय. आज विनोद ठाकरे यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज फार आहे. बघा विनोदजी ठाकरे तुमच्या बॅट मधून प्रति षटकार जर तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देखील जाहीर झालेले आहे. गावदेवी पिंपळकर संघाचे कॅप्टन अष्टपुली असे खेळाडू आहेत संतोष पाटील यांनी देखील तुमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर रवींद्र जनार्दन पाटील प्रति षटकार जर तुमच्यासाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
चालू सामन्यातील जो फलंदाज षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक साधेल त्यासाठी पंडित भोईर यांच्याकडनं 555 रुपयाचं कॅश प्राइज. नेक्स्ट बॅट्समन गणेश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. लेफ्ट हँड ओरचा मारा पहिला चेंडू आपण त्याला पाहिला ब्रेक प्राप्त करताना महत्वाचा फलंदाज विनायक हा बाद झाला होता. 28 धावांचं लक्ष्य प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी आहे. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो पंच नालकाचा प्रश्न विचारला. पंच संमत नाही. लेग बॅटचा इशारा आहे. दवेचा निर्बळा धावसंख्या इकडे पुढे सकते धावसंख्या होते ती 1-1. एक सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडू चिपोल्यांचा चेंडू होता. हलक्यात बॅट फक्त चेंडूला खेळून काढला. चेंडू आपला जातो. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज विनोद याला. विनोद देखील स्वतःचा कान ओपन करतो. संघात धावसंख्या एक धावेने पुढे धावसंख्या होती ती 1-2. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. मात्र फटका पासतोय. अप्रतिम उत्कृष्ट जेल आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. ऑन साइडचा फटका आपण पाहिला होता. चेंडू वाईट ऑफ लॉंगॉन समजला ट्रॅव्हल झाला होता. लँड झाला होता आणि चांगले क्षेत्ररक्षण बजरंगाच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि महत्वाचा फलंदाज गणेश आबाद होतोय. विकेट क्रमांक 2. करून जय भोलेनाथ सर्वपड संघाच्या वतीनं मनापासून कौतुक करेन. आज निश्चितच संध्याकाळी पुणे मेजबानची सोय त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. जय भोलेनाथ सर्वपड संघाची. एक सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडू तिथे स्वरूपाने चेंडूला फक्त सोंदा चांगलं क्षेत्ररक्षण किशोरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. एक थोडीशी अंडररम झाली होती मात्र 2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 4. क्रिकेट फेस्टिवल 2022 आपण पाहतो. क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आपण आयोजन पाहतोय. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आणि बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. यस वेल जज कॅच. वाईट ऑफ लॉंगॉन सीमरच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. विनोद याचा मात्र क्लिअर करू शकला आणि फटक्यामध्ये ताकद कुठेतरी आपण कमी पाहिली. इन आउटफील्ड मधून काय कमालीचा झेल किशोर याच्या माध्यमातून कलेक्ट केला आणि महत्वाचा फलंदाज विनोद हा बाद झाला. मान्यवरांचं शुभ आगमन होते. डॉक्टर कल्पितजी, डॉक्टर कल्पेश भोईर या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. डॉक्टर सेलके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. डॉक्टर जयेश शेळके हे देखील या ठिकाणी आज उपस्थित झालेले. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, निश्चितच शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं डॉक्टर मनीष यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय.
आणि आज दोन डॉक्टर देखील या व्यासपीठावर मंचावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले, डॉक्टर जयेश शेलके आणि डॉक्टर कल्पेश भोईर. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत सुरुवात, खराब सुरुवात, थोडीशी कासवच्या सुरुवात आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 4. 3 बाद 4. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज बजरंग. षटक क्रमांक दुसरे. आता मात्र संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड द्वारकनाथ. नॉन स्ट्राईकला आपण गोकुल याला पाहतोय. बजरंगचा पहिला चेंडू पेस करताना सुंदर चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय. एका दुसऱ्या टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातं. मात्र तुम्हाला दोन्ही फलंदाजाकडे चांगला बेल आहे तो 2 धावा घेण्याचा. या 2 धावा सगळ्यात धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 6. षटक क्रमांक दुसऱ्या. विजयाचं लक्ष 48 धावांचं प्रति षटकामागे एक 12 धावांची सरासरी आहे. आउट ऑफ इनसाइड. बॅटची थोडीशी वरील कडा घेऊन चेंडू जातो शॉट थर्डमॅनला. आणि बघूया एक्झिट कुठला फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मला वाटतं गोकुल हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बघा धाव एक कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज गोकुल हा बाद होतोय. आज कमालीचा खेळ गोट्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं आणि कित्येक संघांच्या नेक्स्ट न्यू बॅट्समन अँड न्यू बॅटल. क्रिकेट फेस्टिवल 2022 स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2022 च्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतो. विनोद ठाकरे, सचिन ठाकरे, रवींद्र भांबरे, अविनाश पाटील यांची आपण देण पाहतोय. अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. थोडंसं अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. बघा मोठं लक्ष आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. उकाल तर मुकाल, ठोकाल तर जिकाल. वारंवार आता मात्र गोट्याच्या बॅटमधून देखील आपण चुका पाहतो आणि चुकीला माफी नाहीये. या अगोदर म्हटलं होतं उकाल तर मुकाल आणि ठोकाल तरच जिकाल. काय कमालीची गोलंदाजी. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं गोट्याला. तिसरा चेंडू पेस करताना बघूया गोट्या कशा प्रकारची कामगिरी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू डॉट. असे हुकाल तर पुढच्या मॅचला मुकाल. मिस टाइम फटका आहे. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. मान्य श्री बबनजी पाटील साहेब या पंचकृषीचे नामांकित असं व्यक्तिमत्व. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्य श्री बबनजी पाटील या पंचकृषीचे नामांकित असं व्यक्तिमत्व आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख देखील आहेत. आज महत्वाच्या सामन्यामधून मात्र जी महत्वपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये, खास करून रांजणी संघाच्या माध्यमातून. संघ थोडासा बॅकफुटवर आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येने फक्त आणि फक्त
7 काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली भजन घ्यायची सुरेख सुंदर षटक प्रथम आलं होतं उमेश यानं पॉवर प्लेच्या षटकांमधून ज्यांनी पॉवर प्लेस केली होती त्याला उत्तम साथ भजन घ्यायची आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी अजूनही 41 धावांचं लक्ष आहे दिल्ली अभी बहुत दूर आहे वेलकम 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 सन्मान्य अतिथींचा मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे या पंचक्रोशीतील नामांकित असं व्यक्तिमत्व शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्मान्य बबनजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं वेलकम या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत वेलकम रवींद्र तरे सर भिवंडीतील नामांकित सूत्रसंचालक अग्रगण्य ज्यांची कामगिरी आहे सूत्रसंचालकामधून अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी नेहमीच ज्यांची आपण पाहतोय खास करून त्यांना आपण आमदार चषकामधून पाहतोय रवींद्र तरे सर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं येणारे चेंडू 12 विजयासाठी 41 धावांची गरज आहे वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा किशोर पहिला चेंडू ऑन साइडचा फटका आपण पाहतोय वन बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण बजरंगच्या माध्यमात मात्र 2 धावा कंप्लीट धावसंख्या 2 ने पुढे सरकते 3-9 षटक क्रमांक तिसरे बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे अटॅक 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 इज फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमण हे फार महत्त्वाचं आहे आता मात्र हा चेंडू थोडासा स्क्वेअर आहे आउट ऑफ स्टंप मिस टाइम फटका आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष वेल जज कॅच महत्वाचा फलंदाज फेल होतोय द्वारकनाथ स्पर्धेसाठी खास करून आज मुसाबाई यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली होती आणि त्यांनी देखील अगेन्स्ट दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलेले आहे सुरेख सुंदर आयोजन आणि खास करून टेलिकास्ट जेटीसी यांच्यासाठी त्यांनी देखील ऑल दी बेस्ट केलेले धन्यवाद मुसाबाई काय कमालीचा चेंडू म्हणता येणार नाहीये खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा पंचायत समांतर धाम मिळत्या बांतर आउट ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते का बांतर धावणे संघात धावसंख्या एकदम पुढे सकते बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे अटॅक फक्त आणि फक्त अटॅक मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे या स्पर्धेला निश्चितच सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाली मी सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय पुन्हा एकदा मिस टाइम फटका चेंडू मिड ऑफला येतोय कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही नो मॅन स्लँडवर चेंडू आपण पाहिला चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला येतोय 2 धावा घेण्याची संधी मी अगोदर म्हटलं होतं एक दुःखे से कुछ काम चलने वाला नाही या पार सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे चौकार षटकांची ड्रिल करणं फार गरजेचं आहे आता उर्वरित 9 चेंडूमधून विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे दिल्ली अभी बहुत दूर आहे आता मात्र कमालीचा फटका या स्पर्धेचा सर्वात बिग लांब पल्ल्याचा षटकार निलकंठच्या बॅट मधून जागतेराव का आदेश देणारा फटका का कमालीचा फटका होता
संघाचे का नामांकित सिनियर खेळाडू अरुणजी पाटील देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. मित्र खरोखरच अरुण पाटील यांचं देखील मी मनापासून कौतुक करेन की जेव्हा जेव्हा 40+ स्पर्धा कार्यावली गेममध्ये संपन्न झाल्या त्यावेळी स्पर्धा त्यांच्याकडनं आमचे पंच असतील समालोचक असतील त्यांची काय एक वेगळीच जीवनाचा एक वेगळा स्थान त्यांच्या माध्यमातून केला जातोय. चेंडूला सुंदरसा थोडासा परकटच्या अंदाज खेळून काढला होता. चेंडू शॉट काढला जातो फर्स्ट गलीमधून इनफिल्डमधून चेंडू कलेक्ट केला जातो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अंबरनाथ नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष मान्य श्री कृष्णा रसाल पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर ॲडव्होकेट जितेंद्र सेट्टे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. ॲडव्होकेट जितेंद्र सेट्टे साहेब आज या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. भागम भाग भाग मिल्का भाग असं चित्र देखील आपण मैदानामधून पाहिलं होतं. किती धावा झाल्यात? फक्त 2 धावा. फलंदाज बाद होते पंडित. नेक्स्ट बॅट्समन येणे नरेश. क्रिकेट फेस्टिवल 2022 मित्र आपण पाहतो केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक 2022 स्वर्गीय वसंत उदय ठाकरे ट्रॉफी 2022 आयोजक गवदी 40+ व जय हरी स्पोर्ट्स रांदोळी यांच्या माध्यमातून हा पाहतोय क्रिकेटचा यलगार. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. मात्र ती अबिलिटी क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. बघा ॲडव्होकेट सुशांत जुकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ॲडव्होकेट सुशांत जुकर शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज आहे. आणि बघूया गोलंदाज कोण येतोय. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आणि जो संघ विजय संपादित करेल तो 26 येणारे 7 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. आपण पाहिलं 48 धावांचं लक्ष्य होतं. षटक क्रमांक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं काय कमालीचं आपण पाहिलं होतं. आणि परिपूर्ण बॅकफुटवर जाताना देखील आपण पाहिलं होतं रांजोळी संघाला. तिसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या आणि शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती असताना 26 धावांची गरज आहे. मात्र संघातील 2 मातबर फलंदाज देखील मैदानामध्ये आपण पाहतोय. बिग जोडी मोठी जोडी मैदानामधून आपण पाहतोय. या दोन्ही फलंदाजाकडे चांगली अबिलिटी चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे आणि त्या 26 धावा करण्याची क्षमता देखील या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. मात्र बघूया गोलंदाज कोण येतोय. महेंद्र बाहुबली कमालीचा खेळ या स्पर्धेमधून ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. महेंद्र येतोय. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका ऑन द अप
पॉइंट सीमाच्या बाहेर जाणार 1 बॉन्स चौकार जागते राहू का आदेश पुन्हा एकदा चेंडूला स्पंज केलाय वाडा कॅच या कॅच साठी देखील मला वाटतं कबीर ठाकरे यांच्याकडे बाला तुम्हाला 200 रुपयाचा कॅच प्राइज आहे काय कमालीचा झेल बाळा यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि झेल साठी कबीर ठाकरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅच प्राइज तुम्हाला दिलं जातं कॅच विन द मॅच घ्या कॅच आणि जिंका मॅच फटका उत्तम होता प्लेसमेंट देखील थोडंसं चांगलं म्हणता येईल पण काय कमालीचं क्षेत्ररक्षण सामना विजयासाठी जी आवश्यक गोष्ट असते गोलंदाच्या पाठीचा कणा ज्याला आपण समजतो क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण झालं होतं वन हँड मला वाटतं एका हाताने झेल कलेक्ट केला होता अशा कॅच घेतल्या जात नाही ते ऑटोमॅटिक हातामध्ये येऊन बसतात सन्मानी अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभांग आगमन झालेले भिवंडी तालुक्यातील नामांकित क्रिकेटर आणि कित्येक वेळा ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धेत देखील भव्य आणि दिव्याचं आयोजन पाहिलं माजी सरपंच ग्रामपंचायत ठाकूरपाडा शिवनाथ ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय नेक्स्ट नो बॅट्समन रोहिदास भारी भक्कम शरीर फलंदाज आहे डिफेन्सिव्ह फटका हलक्यात मांडे फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका पडवेला चेंडू मिड ऑफला येतोय ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहिलो तर फलंदाज नरेशच्या बॅट मधून मात्र कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे ऑनसाइड संघाची वाटचाल असते तेव्हा एक वेगळी ऊर्जा एक वेगळी एनर्जी प्रत्येक खेळाडूमध्ये असते आणि ती एनर्जी आपण या स्पर्धेमधून पाहतोय या अगोदर आपण पाहिलं बाळा याला त्यानंतर पाहिलं मनोज याला नेक्स्ट बॅट्समॅन चला रवी शेठ आपण जरा त्वरा करा वेळ कमी घ्या स्पीडअप करा दोन चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 22 धावांची गरज आहे भारी भक्कम शरीर यष्टीचा फलंदाज रवी येतोय आज प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित आहेत तर प्रेक्षकांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो खास करून आमच्या 40+ खेळाडू बरेच या ठिकाणी उपस्थित झाले डिफेन्सिव्ह फटका एक कलात्मक पद्धतीने चेंडूला खेळून काढला चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार काय कमालीचा फटका आहे ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर मात्र बघा सन्माननीय अतिथींचा मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे ठाणे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मान्य दयानंदजी चोरगे या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन होतोय चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न चेंडू डीपला जातोय 1 बॉल एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केला जात आहे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव एक धावेने फक्त पराभवाचे अंतर ते कमी केलं जातं बघा रवीच्या बॅट मधून देखील चांगला चौकार आला होता मध्ये कुठेतरी या फटक्यानं उशीर झाला होता दिया बुझने के बाद तेल डालने से कुछ मतलब नहीं होता ज्या फटक्यांची आवश्यकता या अगोदर होती वेलकम 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 ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष
दयानंद मोतीराम चोरगे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये मी आपलं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. कोण आहे मॅडम मॅच? तर निश्चितच अगेन्स्ट पुन्हा या स्पर्धेमधून मॅडमचा पुरस्कारचा मान पटकवताना आपण पाहतोय. कालिका माता खारबाळ संघाचं ज्यानं शिकत दिली होती रांजोळी संघाला विजेचा शिल्पकार